स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. शिंदेंचं सरकार बनायला नको होतं. 10व्या सूचीनुसार आमदार अपात्रता गरजेची होती. अपात्रतेचा निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर निर्णय घ्या, कपिल सिब्बल यांची मागणी. आम्हाला अपात्रता ठरवायची आहे, तसंच आम्ही देऊ तो निर्णय भविष्यासाठी लागू होईल. न्यायमूर्ती बागची यांची महत्वाची टिप्पणी. तर पुढच्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार. एकनाथ शिंदेचे 6 खासदार मोदींना भेटणार. उद्या सकाळी घेणार नरेंद्र मोदींची भेट. शिंदेच्या खासदारांसोबत TMCचे खासदार मोदींना भेटणार असल्याची माहिती. प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट. देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांमध्ये 5.5 तास चर्चा. भेटीचं कारण अस्पष्ट. कुणबी प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्याचे आदेश बावनकुळेंचेच. आता भाजपचे 15 ते 20 आमदार पाडणार. OBC नोंदी रद्द केल्यानं मनोज जरांगे पाटलांचा संताप. शिंदे आमच्या सोबत डबल गेम खेळतायत का? मनोज जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर करू, शिंदेंची प्रतिक्रिया. भाजप शत्रूपेक्षा मित्राला संपवतोय. शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत. रवींद्र धंगेकरांची भाजपवर टीका. कॉकरोच जनता पार्टी आता देशव्यापी मोहीम राबवणार. क्या बोलती पब्लिक कॅम्पेन मधून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. जेनझींवर डोळे बंद करून विश्वास. आंदोलन करणं म्हणजे देशद्रोह नाही. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचा जेनझींच्या कार्यक्रमातून जेनझींशी संवाद. आणि मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामिनाबाबत उच्च न्यायालयाकडून मोठे संकेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला राज्याबाहेर राहावं लागेल. पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्टोरी ऑफ द डे ची सुरुवात करणार आहोत दिवसभरातल्या एका महत्वाच्या बातमीनं. बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेल्या संतापाची आणि केलेल्या गंभीर आरोपांची. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर थेट गंभीर आरोपांची सरबत्ती केलेली आहे. मराठ्यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे सरकारमधील संबंधित नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतलाय. आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय रणधुमाळीमध्ये नेमकं काय घडलंय बघूया. मराठा आरक्षणाच्या लढ्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. जरांगेंनी आरोपांची तलवार उपसली आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय. सरकारनं मराठे संपवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. राज्यात सरकारचाच कट शिजलाय. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि त्या रद्दही त्यांनीच करायच्या. मला एकटा पाडण्यासाठी जाणून बुजून हा डाव रचला असा आरोप जरांगेंनी केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळलेत. प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल. जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे. याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत. तर याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे
ही ज्युडिशियल प्रोसेस आहे. कॉसाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं. वाद इथेच थांबला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगेंनी गंभीर आरोप केले. मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळेंनीच दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द केल्याचा दावा जरांगेंनी केलाय. सत्ता हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका. आता एका बावनकुळेंसाठी भाजपचे 15-20 आमदार पाडणार असा इशाराही यावेळी जरांगेंनी सरकारला दिला. काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. 15 लाख पाहिजेत करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो फोनवर नाही ना म्हणला. प्रत्यक्ष येऊन भेटा नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो. मग कस काय प्रमाणपत्र देतो काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू तुमची नार्को टेस्ट केली पाहिजे असं ते म्हणताय. नाही माझी नार्को टेस्ट करता येईल काही अडचण नाही त्याला माझी परवानगी आहे. नोंदी रद्द करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप जरांगेंनी केला. मात्र जात पडताळणी समिती स्वतंत्रपणे काम करते त्यात कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही असं बावनकुळे म्हणाले. मला हे दाखवायचं नव्हतं मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळेंनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार राजकीय दबावातून मराठा हो. अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही. कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत. त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही. मी जरी महसूल मंत्री म्हणून प्रयत्न केला तरी त्याला अर्थ राहत नाही कारण कुणीच त्या ठिकाणी त्या विभागाचे लोक त्या प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. आरोपांचे बाण सुटले आहेत. प्रत्युत्तरांची ढालही पुढे आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी पोहोचलाय आणि या संघर्षात आरोप आणि प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. मराठा आरक्षण आंदोलनातून अनेकदा सत्तेला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच आक्रमक झालेत. शिंदे आमच्यावर डबल गेम करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मराठा समाजानं केलेल्या पाठिंब्याची अशी परतफेड का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आणि त्याच वेळेला मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सुद्धा जरांगे पाटलांनी निशाणा साधलाय. मनोज जरांगे पाटलांनी प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट आणि घणाघाती टीका केली आहे. शिंदे मराठा समाजाच्या सोबत डबल गेम करतायत असा गंभीर आरोप जरांगेंनी केला. शिंदेंनी मैत्री असेल तर ठासून करावी आणि शत्रुत्व असेल तर तेही उघडपणे करावं असं जरांगेंनी म्हटलंय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे बरे होते असं म्हणायची वेळ आली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. भुमरे यांच्यासाठी मराठा समाजाच्या पोरांनी जीवाचं रान केलं, उपकारांची अशी परतफेड करता का असा सवालही जरांगेंनी विचारला. भुमरे 6व्या क्रमांकावर होते हे इतक्या लवकर विसरलात का असाही प्रश्न त्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मराठा समाजाचं नुकसान केलं तर भविष्यात सर्व उमेदवारांना पाडू असा इशारा जरांगेंनी दिला. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा 1 रुपया. म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ. एकीकडून ओबीसीच्या संभळीता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची. इथं मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुला तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतेत जे स्वतःला स्वयंघोषित त्यांनी ते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते. कालच मनोज जरांगे यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी माझ्याशी कारण त्यांच्या काही एसटी महामंडळाच्या बाबतीतली काही
त्यांची विषय होते. त्याचबरोबर धाराशिव येथे मराठे भवनासाठी त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात. त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही. याच पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जरांगेंनी निशाणा साधला. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी फोन लावले गेले, मंत्रालयातनं प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत असा आरोप त्यांनी केला. मराठ्यांचे नेते म्हणवणारे आता कुठे गेले असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय. याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटारडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का मराठ्यांचा कम वाटला करता म्हणून? दरम्यान जरांगेंच्या आरोपानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगेंशी फोनवरनं संवाद साधला. प्रमाणपत्र कसं रद्द झालं याची माहिती घेऊ असं आश्वासन सामंतांनी दिलं. मात्र शिंदेंसाठी आम्ही जीवाचं रान केलं, पण माझ्या विरोधात बैठका घेतल्या या आरोपाचा जरांगेंनी पुनरुच्चार केला. तुमचा प्रवक्ता शिंदे साहेबाचा मग गेम करतोय का? बाळासाहेब भवनला नेऊन शिंदे साहेबाची राज्यात इज्जत गेली पाहिजे, मराठ्यातून उठली पाहिजे, ही प्रयोग चालू आहे का? नाही, ते तपासावंच लागेल ना आता. म्हणून मला ते काय करा, मला फक्त कोणाला तरी सांगून ते व्हिडिओ पण पाठवायला सांगा आणि सर्टिफिकेट पण पाठवायला सांगा. राजकारणात शब्द बदलले की समीकरणं बदलतात. कालपर्यंत जवळ वाटणारे आज दूर उभे राहतात आणि आरोपांच्या या नव्या फेरीत मराठा आंदोलन आणि राज्याच्या राजकारणात वादाचा आणखी एक नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आता बातमी आहे महायुती संदर्भातली. महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचा दावा केला जातो, पण वास्तवामध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर थेट निशाणा साधत भाजप शत्रूपेक्षा मित्राला संपवतो असा गंभीर आरोप केलाय. धंगेकरांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. या सगळ्या घडामोडींमध्ये महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र संयमाची भूमिका मांडत महायुती एकत्र असल्याचा दावा केलाय. महायुतीत सध्या सर्व काही सुरळीत नाही. मैत्री आहे, पण मतभेदही उघड होतात. वादाचा केंद्रबिंदू ठरलाय शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आला आहे. त्यामुळे आता भाजपनं महायुतीत कुरघोडी करू नये असं धंगेकर म्हणाले. भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्रालाच संपवण्याचं काम करतोय. त्यांनी पक्षशिस्त आणि महायुतीचा धर्म पाळावा असंही धंगेकर म्हणाले. तर महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्रित काम करत असून विघ्न भूमिकांचं स्थान नाही असा टोला मंत्री आशिष शेलारांनी धंगेकरांना लगावलाय. तुम्ही जर दुर्दैवाने अशा पद्धतीने जर कुरघोड्या करत असतील तर आपण मित्रांबरोबर मैत्री करायची का संपवायचं? दुश्मन राहिला बाजूला, मित्रांना जर संपवण्याचा कार्यक्रम करत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर नियंत्रण केलं पाहिजे, त्यांना त्याची समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही कुरघोडीचं राजकारण न करता लोकांना जे उपयोगाचं हे राजकारण केलं तर योग्य ठरेल. महायुती आमची मजबूत आहे, आम्ही एकत्रित काम करतोय. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारमध्ये एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व, सुनेत्राताईंचं नेतृत्व, या सगळ्याबरोबर आम्ही एकत्रित सरकार चालवतोय आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये विघ्न आणि विघ्न भूमिकांचं स्थान नाही. दरम्यान महायुतीत सरकार आहे, सरकारच्या सर्व घटक पक्षांनी याचं भान ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर लाडकी बहीण योजना ही महायुतीची योजना आहे, कुणाची एकाची नाही अशा शब्दांमध्ये दरेकर यांनी धंगेकरांना सुनावलंय. जी काही लोक मधले आता बोलत आहेत की हे लाडक्या बहिणीमुळे, लाडकी बहीणच शिवसेनेची आहे आणि तुम्ही जे सगळे आलात ते लाडक्या बहिणीमुळे आलाय. कारण प्रत्येक मतदारसंघात 20,000 ते 25,000 महिला त्याचे लाभधारक होत्या आणि त्यांनी त्यांच्या त्या योजनेला पाठिंबा दिला, त्यामुळे सगळे आमदार निवडून आलेत आणि ही योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची, त्यामुळे ही सत्ता येताना शिवसेनेचं मोठं योगदान आहे. लाडकी बहीण योजना असेल ही महायुतीची योजना आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहेत, एकत्रितपणे योजना आहे. त्यामुळे ही माझी आहे, तुझी आहे, आम्ही सगळे महायुती म्हणून एक आहोत. तर दादा त्या ठिकाणी अर्थमंत्री होते,
दादानी बोलायचंय का मी पैसे दिले म्हणून योजना झाली. आज मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. कुठल्याही योजना या सरकारच्या योजना असतात. त्याच्यासाठी अशा प्रकारे पक्षात वाद निर्माण होईल असं धंगेकर सारख्यांनी वक्तव्य करू नये. धंगेकरांच्या वक्तव्याला काँग्रेसनेही दुजोरा दिलाय. महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं आणि एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर भाजपला सत्ता मिळालीच नसती. लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचा सत्तेला फायदा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. दंगेकरांच्या बोलण्यात दम आहे, ते सत्य बोलत आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटलं ते मग लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल, तीर्थयात्रा काढली आणि जो येईल त्याला मुक्त हस्ते तिजोरी खुली केली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे दिवस चांगले आले. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वादाला आणखी वेगळं वळण दिले. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. 1500 रुपये देऊन मतं विकत घेतल्याचा दावा करत लाडकी बहीण योजनेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. प्रचंड भ्रष्टाचार निवडणुकीत झालेला आहे आणि बहिणींना 1,500-1,500 रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या. या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून संयमाचा सूर उमटलाय. महायुती अजूनही एकत्र आहे. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्याचा फायदा झाला ही वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसंच प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. लाडक्या बहिणीची योजना मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जी निर्माण झाली आणि त्यांनी ती जी योजना आहे ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे महायुतीला भरघोस प्रमाणामध्ये यश मिळाले ही वस्तुस्थिती आणि त्याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांकडेच जातं. विरोधक त्यावर राजकीय हल्लाबोल करत आहेत तर महायुतीतील नेतेही आपापली भूमिका मांडताना दिसतात. श्रेयवादाच्या या राजकारणात महायुतीतील समन्वयाचा कस लागतोय एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर बातमी सुप्रीम कोर्टातली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा या लढाई संदर्भातली. शिवसेना आणि धनुष्यबाणाची लढाई पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या दालनामध्ये रंगली आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून ठाकरे आणि शिंदेचे शिवसेना आमने सामने आले. आजच्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा दावा करण्यात आलाय. तर दुसरीकडे न्यायालयाबाहेरही दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फटकेबाजी पाहायला मिळाली. शिवसेना पक्ष चिन्हावर ठाकरेंकडून आजही कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देताना कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय घेतल्याचा युक्तिवाद ठाकरेंकडून करण्यात आला. अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्षाचा निर्णय कसा दिला असाही सवाल केला आहे. कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला की 26 जुलै 2022 रोजी एक बैठक झाली होती. त्या बैठकीचं अध्यक्षस्थान एकनाथ शिंदेंनी भूषवलं होतं. बैठकीमध्ये शिवसेनेचे 2 नेते देखील उपस्थित होते. त्यांनी स्वतःच 2018ची घटना बदलली. आता असा युक्तिवाद केला जात आहे की ती घटना अस्तित्वातच नाही. ऑगस्ट-ऑक्टोबर 2022 मध्ये निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही दरम्यान दोन्ही गटांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील समर्थनाबाबत प्रतिज्ञापत्र सादर केली होती. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे 160 सदस्य होते तर दुसऱ्या गटाकडे 0 सदस्य. 2018ची घटना बाजूला करणं त्यांना सोयीचं ठरलं. पण निवडणूक आयोग असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्याच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला? त्यांना तसा अधिकारच नव्हता. 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेंना दिलं. त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा गट आता पक्ष बनला. म्हणजेच विधिमंडळ पक्षातली फूट हीच संपूर्ण पक्षात पडलेली फूट मानली जावी का? अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेतला. अपात्रतेच्या कार्यवाहीतील उत्तर 2023 मध्ये दाखल करण्यात आली आहे. तोपर्यंत आयोगाने सर्व निर्णय घेतले. यामुळेच आज आम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलो. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, अपात्रतेच्या कारवाईच्या निकालानंतर आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आल्याच्या नंतर चिन्हाचा मुद्दा कदाचित दुय्यम ठरू शकतो. त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलं,
मी सहमत आहे. मी स्वतः सुरुवातीला हे नमूद केलं होतं, परंतु या दोन्ही कार्यवाहींचा एकमेकांशी संबंध आहे. त्यावर बागची म्हणाले, नक्कीच त्यांचा संबंध आहे, कारण त्या काही अंशी एकमेकांशी संबंधित आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची चौकशी एका वेगळ्या निकषावर आधारित असते, तर निवडणूक आयोगासमोरील चिन्हाच्या वादाबाबतची चौकशी दुसऱ्या निकषावर आधारित असते. त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की निवडणूक आयोगानं संघटनात्मक बाजूकडे दुर्लक्ष केलं आणि विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे वाद सोडवला, असं मुळात व्हायला नको होतं. त्यानंतर सरकार स्थापन झालं, या सदस्यांना अपात्र ठरवायला हवं होतं. त्यानंतर सरकार आणि पक्ष चिन्ह मिळाले. विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही. विधिमंडळ पक्षातली फूट राजकीय पक्षातली फूट कशी? विधिमंडळातील गट आता पक्ष बनला, मात्र राजकीय पक्ष हाच खरा पक्ष आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ठाकरेंचे खासदार पक्ष आणि चिन्हावरनं थेट निवडणूक आयोगालाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करतायत, तर शिवसेना कुणाची याचं उत्तर जनतेनं दिल्याचं म्हणत शिंदेंकडून देखील पलटवार करण्यात आला. इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल ती. घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे. आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिलेत. त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे. ही मुख्य आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे. सरकार घटनाबाह्य नाही आणि हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. परंतु हे काय दररोज जे पूर्वी म्हणत होते घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार, ही आता पुन्हा ती रिपीट कॅसेडी आहे ती ते वाजवत आहेत. बंडखोर आमदारांनी पक्षांतर कायदा तोडला होता, मात्र तरीही त्यांना अपात्र केलं नाही. त्यांना अपात्र करणं गरजेचं होतं असं मत आजच्या सुनावणीनंतर अनिल देसाईंनी व्यक्त केलं. तर न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. 21 जूनपासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं त्या आमदारांचं, ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं. जे स्पष्ट होतं ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या त्या ह्याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते. शिवसेना कुणाची याचं उत्तर दिलेलं आहे. आता मी एवढंच सांगतो की त्यांच्या बाजूने निकाल लागला की ते कोर्टाला खूप चांगलं म्हणतात, त्यांच्या विरोधात निकाल लागला की कोर्टालाही मार्गदर्शन करतात, कोर्टावरही आरोप करतात, शिव्या देतात, निवडणूक आयोगालाही शिव्या देतात. ही त्यांची जी काही वृत्ती आहे ही त्यांची या सगळ्या आता सुनावणी जी सुरू आहे त्यामधून दिसून येते. त्यामुळे आम्ही काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. बुधवारी झालेल्या युक्तिवादानंतर कोर्टात आजही ठाकरेंकडून संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष चिन्हाबाबत कशा पद्धतीने चुकीचा निर्णय दिला यावरही ठाकरेंकडून जोरदार युक्तिवाद झाला. दरम्यान या प्रकरणात पुढची सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडनंही जोरदार प्रतिवाद करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. धनुष्यबाणाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटामध्ये चलबिचल सुरू असल्याचा दावा करत भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचे यावर चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य केलं आणि या दाव्यानंतर शिंदे गटाकडून तत्काळ पलटवार करण्यात आलाय. बघूया. शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यातच आता खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे. भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचं
त्यावर त्यांची चर्चा सुरू असल्याचा दावा राऊतांनी केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं, की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच उत्तरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल. दरम्यान यावरून शिवसेनेनं राऊतांवरच पलटवार केला. आम्हाला सल्ला देऊ नका, त्यापेक्षा तुम्हालाच एक दिवस MIM किंवा समाजवादी पार्टीत विलीन होण्याची वेळ येईल, असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय. काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा सल्ला पवार साहेबांसारख्या नेत्याला आणि पक्षाला त्यांनी दिलेला आहे आणि पवार साहेबांना हे सल्ला देतात काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, तर स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल. त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका, तुम्हाला कदाचित MIM मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल. तर ठाकरेंच्या शिवसेनेपुढेच विलिनीकरणाचा प्रश्न असल्याची टीका भाजपनं सुद्धा केली आहे. संजय राऊतांचा कल काँग्रेसकडे असल्याचा टोला बन यांनी लगावला. ती विलीन होण्याचा प्रश्न येत नाही, फक्त आता उरला सुरला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करायचा आहे याची चर्चा मातोश्रीवर सुरू आहे. कारण राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उभाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा. त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उभाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन करतात, याची वाट महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला या दोनपैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सध्या सविस्तर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या वक्तव्यानं विविध चर्चा सुरू आहेत. मात्र सुप्रीम कोर्ट या प्रकरणी काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.